अकोले शहरातून एकमेव रस्ता म्हणजे कोल्हार-गोटी रोड हा जात असतो. अकोल्यामधून कुठलेही कोणालाही कुठे जायचं असेल तर फक्त हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्यावरच जवळपास सगळं आपलं अकोल्याची बाजारपेठ आहे आणि ते बाजारपेठ असल्यामुळे बरेचसे जे वाहनधारक आहेत बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने आडवी उभी लावत असतात आणि त्याच्यामुळे या रस्त्यावर नेहमीच म्हणजे वर्दळ होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम होत असते. आपण जवळपास दररोज 4 अंमलदार या गोष्टीसाठी लावलेले आहेत जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही. परंतु तरी सुद्धा कुठे ना कुठे ट्रॅफिक जाम होत असते. अशा बेशिस्त वाहन चालकांवर आम्ही बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत. मागच्या किमान 2 वर्षापेक्षा आपण दुप्पट तिप्पट आपला कारवाईचा वेग जास्त आहे. सध्या आपण 2 दिवसापासून जवळपास स्पेशल ड्राईव्ह सुरू केलेला आहे. यामध्ये विना हेल्मेट, त्याच्यानंतर ट्रिपल सीट आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यावर आपण जवळपास 2 दिवसातच 200 केसेस करून जवळपास 2.25 लाख म्हणजे 2,69,000 रुपये दंड वसूल केलेला आहे. तरी मला 2 व्हीलर चालक असतील किंवा 4 व्हीलर चालक असतील, खास करून जे शालेय मुलं आहेत जे ट्रिपल सीट जातात किंवा विना हेल्मेट गाडी चालवतात यांना आम्ही फक्त सुरुवातीला नोटीस देऊन किंवा तंबी देऊन सोडवलेलं आहे की जेणेकरून ते विद्यार्थी काही गरीब असतात आणि त्यांना शिक्षण घेणं महत्त्वाचे असते. परंतु त्यांनी म्हणजे ट्रिपल सीट गेले किंवा विना हेल्मेट गेले तरी सुद्धा आम्ही त्यांना फक्त समज दिलेली आहे की बाबा इथून पुढे तुम्ही ट्रिपल सीट जायचं नाही किंवा जात असाल तर हेल्मेट घालून जा, अशी आम्ही त्यांना समज दिलेली आहे. जेणेकरून आम्हाला पुढे म्हणजे त्यांना संधी दिली जाईल आणि ते याच्यात सुधारणा करतील. आणि असे बरेचसे पालक आहेत की जे सध्या ट्युशनच्या नावाखाली किंवा शाळेत जाण्याच्या नावाखाली त्यांच्या मुलांना ते 2 व्हीलर देतात. तर त्यांनी असं देऊ नये किंवा त्यांच्याकडून असं काही अपघात झाल्यास किंवा काही इतर काही घटना घडल्यास कायद्यामध्ये तरतूद आहेत की संबंधित त्याचे पालकच जबाबदार राहतील आणि त्यांच्या अशा विद्यार्थ्यांकडून काही झाल्यास तर सरळ सरळ त्यांचे जे पालक दोषी करला किंवा त्यांचे जे पालक आहेत यांच्यावर सरळ गुन्हा दाखल करण्यात येईल. दंड पण वसूल करण्यात येईल. त्यानंतर आपल्याकडे जे बाजारपेठेचे काही मोठी मोठी दुकाने आहेत तर त्यांना आम्ही वारंवार सूचना केलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या माल उतरवण्यासाठी गाड्या येत असतात तर ह्या गाड्यांमध्ये तुम्ही एकदा रात्री 8 ते 8:30 पर्यंत बोलवत जा, जेणेकरून सर्वसामान्य जनता जे अकोलेकर आहेत यांना ट्रॅफिक जाम होणार नाही आणि रस्ता मोकळा राहील. काय होतं या गाड्यांमुळे त्या गाड्या माल उतरवतात त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते. अशी बरीचशी दुकाने आहेत तर आम्ही त्यांना यानंतर प्रथम नोटीस देणार आहोत आणि त्यांची मीटिंग पण घेणार आहोत सगळ्या व्यापारी मंडळाची. आणि ही मीटिंग झाल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस देणार आहोत की तुम्ही अशा प्रकारे वाहनधारकांना किंवा जे माल खाली करायला येतात त्यांना तुम्ही रस्त्यावर लावून देऊ नका वाहनं आणि तुम्ही रात्री 8 ते 8:30 या वेळेत तुमचा जो मुद्देमाल असेल किंवा माल असेल वाहतूक करण्याचा तर तुम्ही त्या दरम्यान करत जावं असं. आणि त्यांनी तरी सुद्धा आम्हाला जर प्रतिसाद दिला नाही तर प्रचलित जे वाहतुकीचे अधिनियम किंवा कायदे आहेत त्यानुसार कलम 102 नुसार आम्ही त्यांच्यावर तिथून पुढे कारवाया करू. आणि हे सर्व होत असताना आम्हाला अकोल्यातील जी सर्वसामान्य जनता आहे यांचं सहकार्याची अपेक्षा आहे आणि सर्वांनी असंच सहकार्य करावं आणि पोलिसांना मदत करावी. पोलिसांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतील असं मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.